स्मितूचा आणि रिदूचा स्कूलमध्ये रिझल्ट होता, त्यासाठीच आम्ही स्कूलमध्ये जायला निघालो. पण अहो ना त्याच वेळेवर घरी आले ड्युटीवरून आणि आम्ही ना त्यांच्यासाठीच थांबलो होतो. पण ते आत्ता आले. परत त्यांना अर्धा तास फ्रेश व्हायला लागेल म्हणून आम्हीच तिघं मायलेकं निघालो रिझल्ट घ्यायसाठी. पहिले स्मितूच्या स्कूलमध्ये गेलो आणि त्यानंतर मग रिदूच्या स्कूलमध्ये. छान दोघांचाही रिझल्ट घेतला आणि त्यानंतर ना घरी येता येता खरंच खूप उन्हाचे चटके लागत होते. त्यामुळे मुलं म्हणत होती की मम्मी आम्हाला आईस्क्रीम घेऊन दे, म्हणून त्यांना ना आम्ही आईस्क्रीम घेऊन दिली आणि त्यानंतर आम्ही परतलो घरी. हॅलो स्मितू आणि रिदूच्या रिझल्टला घेऊन आणि मी झालो पास. आणि आमचे अहो काही दरवाजा खोलत नाही आहे. बसा येतं तोपर्यंत खाली. चला आम्ही बसतो. आमच्या आईस्क्रीम कुठे आहे रे? आईस्क्रीम ह्या सगळ्या मेल्ट होईना आता, काय फायदा नाही. आम्ही म्हटलं मस्त घरी जाऊन खाऊ, है ना रिदू? पप्पा लवकर बोला. अरे होऊ दे ना आंघोळ होऊ दे ना. मग स्मितू तू पास झाला का फेल झाला? पास. आणि रिदू तू पास. तू फेल झाला ना? अरे पास झालो. तू चिटिंग केली होती म्हणते ना? हो तू चिटिंग केली होती? हो. आता रिदूला ना यामधलं काहीच समजत नाही. पास फेल चिटिंग नाही केली तरी सुद्धा त्याचं प्रत्येक गोष्टीला हो असते. आणि जसं दादा बोलेल ना तसाच तो सुद्धा बोलत असतो. तर असंच असते की जसा मोठा असेल ना त्याचंच आत्मसात आपण छोटे जे आहे ते करत असतो आणि तेच आपल्या अंगवळणी सवयी लागत असते. त्यानंतर ना आता हा जो आहे तो दुसरा दिवस. आता यांची तर ड्युटी बाहेर असते आणि मुलांचीही स्कूल असते. त्यामुळे म्हटलं चला आता सगळेजण घरी आहे तर मी माझे कामं माझ्या पद्धतीने आणि माझ्या वेळेमध्ये करू शकते, कारण की प्रत्येकाच्या वेळेनुसार मला चालावं लागते. आणि आता म्हटलं 15 दिवस तुम्ही सुट्ट्या घ्या. आता 15 दिवस मी जे काही आहे ते माझ्या मनाने वागेल, म्हणजे की जे काही मला माझ्या मनामध्ये आहे हे कामं करायचे आहे घरातले पेंडिंग त्या सगळ्या गोष्टी करेल. आणि आता 2-3 दिवस झाले तेव्हापासून ते घरी आहे 15 दिवसांच्या सुट्ट्यावर. तर मी माझे जे काही कामं आहे ना ते निवांतपणे करत आहे. तर किचनच्या क्लिनिंगपासून मी नंबर लावला. तसं तर आता स्मितूची स्कूल चालू झाली आजपासून, जेव्हा मी आता व्हॉइस ओव्हर देत आहे 1 एप्रिल. तर आता पूर्ण एप्रिल महिना त्याची स्कूल आहे. पण आम्हाला ना मधात गावालासुद्धा जायचं आहे. तर आता गावाला जाऊन तेव्हा ना 2-3 दिवस परत त्याची शाळा जी आहे ती पडणार आहे. तसंही एक्स्ट्रा क्लास आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर इथे आता जेव्हा मी किचनची क्लिनिंग करते ना, जेव्हा डब्बे रिकामे करते तर जी पुरणाची चाळणी असते ना त्याच्यामध्ये ते धान्य गाळून घेते आणि त्यानंतर ताटामध्ये किंवा मग एखाद्या पेपरवर किंवा मग एखादी चुंगडी वगैरे असते ना त्यावर छान उन्हामध्ये कडकडीत वाळायला घालते, जेणेकरून ते जे धान्य आहे ते लाँग टाईम जास्त काळ टिकून राहते आणि खराब होत नाही. शक्यतो पावसाळ्यामध्ये आपल्याला या गोष्टी करायला मिळत नाही. त्यामुळे ना उन्हाळ्यामध्येच थोडीशी ऊन देऊन ठेवायची. आणि हे छोटे साहित्य आहे त्याच्यामुळे हे तर लवकर संपते. कुठलं साहित्य तर वर्षानुवर्ष डब्यामध्ये ते राहूनही जाते, जसं आता जवस झाली किंवा मेथी वगैरे. तर या गोष्टी ज्या आहे ना त्या जास्त दिवस टिकवाव्या लागते आपल्याला, कारण की ॲट अ टाईम आपण तेवढा वापर करत नाही. त्यासाठी असं वाळवून ठेवलं की बरं पडते. त्यानंतर आलेली आहे मी परत किचनमध्ये. आता हे सगळे जे भांडे आहे ना मला असं वाटत होतं की मागे छान बसून घासून घ्यावं, पण मागे इतकी ऊन झाली होती ना की त्या उन्हानेच मग अर्धं डोकं जे आहे ते दुखायला लागते. म्हणून म्हटलं जाऊ दे, इथेच आपलं आहे आता बेसिन सगळं नळ वगैरे, तर इथेच छान घासून घेते. त्यामुळे सगळे जे भांडे आहे ते रिकामे केले डब्बे प्लास्टिकचे. आणि सगळ्यात जास्त जर वेळ लागत असेल ना तर प्लास्टिकच्या डब्यांना. काचेचे स्टीलचे हे भांडे थोडेसे जपायला जरी आपल्याला कठीण जात असेल पण ते घासायच्या वेळेस इतकं इझी टू क्लीन होते ना, म्हणजे की पटकन झटक्यात निघून जाते. पण जेव्हा प्लास्टिकचे भांडे घासायची वेळ येते ना तेव्हा खरंच ते नाकी नाव येऊन जाते, कारण की त्याच्यावर जो चिकट थर जमा होतो ना तसं तर जास्त होऊ देत नाही. तरीसुद्धा बाकीचे डब्यांच्या कम्पेअरमध्ये ना प्लास्टिकचे जे डबे असते ना ते घासायला खूप जास्त वेळ लागतो. आता इकडे माझा स्वयंपाकही झालेला होता. म्हटलं चला थोडासा वेळ बाकी आहे, कारण की ह्यांनी आता 15 दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या म्हटल्यावर मुलंही तेवढेच निवांत असते आणि अहोसुद्धा. तर ते तिघंही बापलेका गेलेले होते कटिंगच्या दुकानामध्ये. आज रविवार होता. म्हटलं आज नॉनव्हेज अजिबात आणू नका, कारण की नॉनव्हेज बनवायचं म्हटलं ती खाण्याची आवड असते आणि ते खाण्यासाठी मग बाकीचे कामं तसेच ठेवून द्यावे लागते. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला राहू दिल्या की मग समोर तसंच राहून जाते. तसं तर मी गावाकडे 2-3च दिवसासाठी जाणार आहे, त्यामुळे घर काही खराब होणार नाही आहे.
तर म्हटलं आता उन्हाळी वाळवणसुद्धा करायचं आहे, तर इथूनच आपण सुरुवात करू. थोडीशी क्लिनिंग केली की मग पापड वगैरे वाळवले की डब्यात भरून ठेवायला बरं होते. तसं तर आता हे छोटे छोटे डबे आहे, पण आणखीन मला स्टीलचे पण मोठे डबे घासायचे आहे, तर ते काही नाही, ते लवकर होऊन जाते, मोठे दिसायला दिसते पण ह्याच गोष्टीनं छोट्या छोट्या रिकाम्या करायला, परत ते घासवायला, सुकवायला आणि परत ते सुकल्यावर आणखीन तिथे नेऊन ठेवायला, याच्यासाठी खरंच खूप जास्त वेळ लागतो. तात्पर्य एवढंच आहे की गोष्टी जेवढ्या छोट्या दिसते ना तेवढ्याच त्या क्रिटिकल असते आणि जेवढ्या गोष्टी छान अशा मोठ्या दिसून पडते ना तेवढ्याच त्या इझी टू सहज असते. तर आता इथे बघू शकता किती छान ऊन आहे ना, आणि जेव्हापासून ही टाईल्स लावली ना आता उन्हाळी वाळवण सुकवायला मला इतकी मदत होत आहे. नाहीतर पहिले काहीतरी प्लेन जागा करावी लागत होती, त्याच्यानंतर त्याच्यावर पॉलिथिन टाकावं लागत होतं. तर आता आपला रिदू जो आहे, स्मितूसुद्धा, दोघंही आले होते कटिंग करून. त्यांची आंघोळ वगैरे त्यांनीच करून दिली आणि तो थोडंसं स्टाईल मारत होता. रिदूला म्हटलं, स्मितूला म्हटलं तुझीही कटिंग दाखव, पण त्यांनी काही दाखवली नाही आहे. नंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये तर तो दिसणारच आहे. तर आता ना तर घरातली छोटी मोठी कामं करतपर्यंत बाहेरचे जे काही डबे आहेत तेही छान असे कडकडीत वाढले होते. तर म्हटलं चला आता भरूनही घेते, तोपर्यंत मशीन रिकामी झाली होती. तेही कपडे खुर्चीवर आणून मांडून ठेवले, ते पण इथे सुकवायचे आणि कपडे सुकवल्यावर परत इथे सावली आलीच असती खालच्या जागेला. त्याच्यामुळं म्हटलं आता हे भरून पहिले अंदर नेऊन ठेवते, जागच्या जागेवर ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग जे काही कपडे वगैरे आहेत ते सुकवायला घेते. आता इथे व्हिडिओला पुढे नेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर इथपर्यंत आले असेल तर नक्कीच व्हिडिओला हाईप करत जा, लाईक करत जा आणि छानशी अशी छोटीशी कमेंट करत जा. तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये व्हिडिओला लाईकही करत नाही, हाईपही करत नाही आणि कमेंट तर दूरचीच गोष्ट झाली. तर प्लीज एवढा सपोर्ट तुमचा असू द्या. बाकी तर तुम्ही खरंच छान मला सपोर्ट करतच आहात. तर आता सगळे काही जे डबे आहे ते मस्त असे भरून घेतले आणि आता परत ते नेऊनही ठेवून दिले, कारण की जेवढे जागच्या जागेवर वस्तू राहील ना तेवढं आपल्याला चांगलं वाटते. तर आता बघू शकता तुम्ही, जिथे तिथे डबे तर ठेवलेले आहे, पण त्यामधलं साहित्य आता भरण्याचा दिवस कधी उगवते आता याचा काही नेम नाही आहे. कारण की मी काढलेला आहे आता उद्यापासून म्हणजे सोमवारपासून उन्हाळी वाळवण करायसाठी, आणि उन्हाळी वाळवण म्हटलं की थोडीशी जास्तची एक्स्ट्राची कसरत लागते. तर अशा पद्धतीने सगळ्या ज्या काही डब्या आहेत ते मी इथे एकावर एक ठेवून दिलेले आहे. थोडासा अदलबदल केला की अजून छान वाटते. तर आता ठेवून दिले आणि त्याच्यानंतर कपडे वाळू घालायचे होते तेच इथे वाळू घालून घेत आहे. आणि जेवण वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. फ्रेश होणं, जेवण सगळं करूनच मी किचनच्या कामाला लागलेली होती. म्हणजे मधामधात थोडासा ब्रेक हा होतोच, कंटिन्युअस व्हिडिओ काही शूट होत नाही. तर इथे मगाशी ना स्मितू थोडासा रुसला होता, त्याला काही कटिंग दाखवायची नव्हती, पण आता तो मला मदत करायला आलेला होता. कारण की मोबाईलसाठी सारखं असते, म्हणजे आता जेव्हापासून घरी आहे ना तेव्हापासून सारखं दोघांनाही मोबाईल पाहिजे राहते आणि दोघांनाही एका मोबाईलने होत नाही. तर दोघांना दोघांचे मोबाईल, त्याच्यातल्या त्याच्यात माझा मोबाईल मला या पोरांच्या हातात द्यायची अजिबात इच्छाच होत नाही. कारण की काही खाईल ना तर आता पटकन असं बोटाने आपण स्वाईप करतो ना, तर ते बोटाने तशाच बोटाने खाता खाता तसेच तेलकट चिकट डाग जे आहे ते स्क्रीनवर लावून ठेवते. आणि मग कधी कधी माझ्या जर लक्षात नाही आलं तर जेव्हा मी शूट करते ना तेव्हा ते पूर्णपणे ब्लर येते आणि मग तेवढी मेहनत माझी वाया जाते. कारण की ते नंतर कधी दिसते तर एडिटिंग करताना, तेव्हा मग तो पोर्शन पूर्णपणे मला कट करून घ्यावा लागतो. कारण की तेवढं दाखवण्यात काही व्हॅल्यूज नसते. ते जर दाखवलं तर पूर्ण जे कॅमेऱ्याची म्हणजे आपल्या व्हिडिओची क्लिअरिटी आहे ती तर खराब होतेच, शिवाय मग पूर्ण जेवढं मेहनत आपण एडिट करायला लावतो त्याच्यात काही अर्थ राहत नाही. तर आता इथे संध्याकाळी आज बाजार होता आठवडी, त्यामुळे आता बाजारही आणला होता, तर तोच आता इथे लावून घेत आहे. उन्हाळा म्हटलं ना की खरंच कितका सुंदर वाटते ना कलिंगड वगैरे खायला. आंबे अजून यायचे आहे किंवा आले जरी असेल ना तरी पण महाग असेल, थोडंसं सुरुवातीला महाग राहते, तर ते वगैरे काय आणले नव्हते. पण आता भाजीपाला थोडाफार महाग असते हिवाळ्याच्या कम्पेअरमध्ये, पण कलिंगड आणि जे डांगरू असते ना ते खायला खरंच खूप वेगळी मजा असते. आणि आम्ही जेवढा दिवस उन्हाळा असतो ना तेवढे दिवस हे फळं जास्त एन्जॉय करतो. तुम्ही कुठले कुठले फळं एन्जॉय करता उन्हाळ्यामध्ये तेही नक्की कमेंट करून सांगा. कारण की सिजनेबल फळं जेवढं खाऊ ना आपण
त्या गोष्टीमध्ये जास्त विटॅमिन्स वगैरे असते आणि त्याच गोष्टी आपण मुलांनाही द्यायला पाहिजे. तर इथे आता बघू शकता दोघांचीही लुडबुडणं अशीच चालू असते. आता ते थोडेसे गेलेले होते बाहेर काही कामानिमित्त, त्यामुळे आता यांना दुसरा ऑप्शन नव्हता, कारण की मी त्यांना मोबाईल अजिबात देत नाही. पप्पाच्या मागे ते लागतात, मोबाईल द्या. मीच त्यांना दोघांनाही सांगते की तुम्ही टी व्ही बघा, नाहीतर काहीतरी आपलं ड्रॉइंग करत बसा किंवा मग काहीतरी खेळत बसा, पझल वगैरे जे काही असेल ते करत बसा, पण स्क्रीनला थोडंसं दूर ठेवते. पण ते होत नाही, कारण की पप्पा जोपर्यंत घरी असते ना तोपर्यंत यांचे लाड 7व्या आसमानावर असते. असं प्रत्येकाच्या घरात असेलच, एकतर आई देत असेल नाहीतर वडील देत असेल, दोनपैकी एकाचं कोणीतरी लाडकं असतेच. आणि त्याचा जो परिणाम आहे ना तो खरंच खूप वाईट होत चाललेला आहे. म्हणजे डोळे तर जातेच जाते आणि मुलांना ना अभ्यासातली जी काही रुची आहे ना तीसुद्धा कमी होत जाते. तर आता सगळा भाजीपाला इथे भरून घेतलेला आहे मी. आणि मोबाईलच्या दूर जर ठेवायचं असेल ना मुलांना, तर अशा छोट्या छोट्या गोष्टीनं मुलांना करत राहायला सांगा, जेणेकरून ते बिझी राहतात आणि स्क्रीनपासून लांब राहण्याससुद्धा मदत होते. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.